नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण संजय गांधी निराधार योजना याविषयी माहिती बघणार आहोत। संजय गांधी निराधार योजनेविषयी महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही निराधार लोकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे या ठिकाणी राबवली जाते। मग या ठिकाणी प्रत्येकी 1500 रुपये मानधन या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिले जाते। मग या योजनेसाठी काही अटी शर्ती आहेत, त्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत। मग त्यातील महत्त्वाचा दाखला आहे हयातीचा दाखला। मग हा हयातीचा दाखला मागणे सुरू झाले आहे। आता तो हयातीचा दाखला आपल्याला बँकेत नेऊन जमा करायचा आहे। तर मग या ठिकाणी या हयातीच्या दाखल्यामध्ये आता काही बदल झाले आहे। हयातीचा दाखला हा जुना फॉर्मॅटमधील घेऊन गेले असता त्या ठिकाणी नवीन फॉर्मॅट बँकेतर्फे देण्यात आला आहे। तर मग हा जुना आणि नवा हा फॉर्मॅट मध्ये काय बदल आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, हा जुना फॉर्मॅट आहे। यामध्ये आपण बघू शकता की निवृत्ती वेतन धारकाचा हयातीचा दाखला। तर मग त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे कॉलम या ठिकाणी दिलेले आहेत। आपल्याला तो पूर्ण भरून त्या ठिकाणी द्यायचा असतो। मग सर्वप्रथम त्या ठिकाणी यादीतील अनुक्रमांक आपल्याला टाकायचा आहे। नंतर नाव, आपला हुद्दा, त्या ठिकाणी खाली आपले सध्याचा पत्ता, नंतर मोबाईल क्रमांक, आपला निवृत्ती वेतन आदेश क्रमांक PPO क्रमांक जो असतो तो, नंतर बँकेचे नाव, शाखा, बँकेतील जो आपला खाते क्रमांक दिलेला आहे आपण पेन्शनसाठी तो, नंतर निवृत्ती वेतन धारकांसाठी मी शासकीय निमशासकीय सेवेत आहे नाही आहे, मी पुनर्विवाह केला आहे नाही, त्या खाते प्रमुखांचे जिल्हा परिषद शासकीय पेन्शन निवृत्ती आदेशामधील मंजूर केलेल्या कार्यालयाचे नाव व पत्ता या ठिकाणी लिहायचा असतो। आणि नंतर निवृत्ती वेतन धारकाचा फोटो आणि त्यांची सही अशा प्रकारचे हा फॉर्मॅट भरून नंतर बँक मॅनेजरची सही काही ठिकाणी अशा प्रकारचे फॉर्मॅट घेऊन गेले असतात त्यांना बँकेने नवीन फॉर्मॅट बदलायचा सांगितला आहे। त्याप्रमाणे हा पुढील प्रमाणे फॉर्मॅट त्यांनी दिला। त्यामध्ये परिशिष्ट 9 ह्यात प्रमाणपत्र लाईव्ह सर्टिफिकेट असे प्रमाणित करण्यात येते की तुमचे नाव, राहणार तालुका, जिल्हा आणि तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेत आहात त्या योजनेचे नाव आपण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो म्हणून संजय गांधी निराधार योजना असे लिहायचं। आणि पुढे दिनांक आहे, तर आपण ज्या वेळेस त्या अधिकाऱ्यासमोर हयातीचे प्रमाणपत्र द्यायला जाऊ त्यावेळेस ते त्या ठिकाणी तो दिनांक टाकतील आणि खाली त्यांची सही करतील। मग अशा प्रकारे आपण बँकेत हा फॉर्मॅट घेऊन गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हयातीचं प्रमाणपत्र जमा केलं जाईल। तर मग मित्रांनो, आपल्याही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी माहिती मागितलेली असेल तर मग मित्रांनो आपण तो फॉर्मॅट त्या ठिकाणी भरून द्या। नसेल तर आम्ही हा फॉर्मॅट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोतच। तर मग अशा प्रकारे आपण हे हयातीचं प्रमाणपत्र बँकेमध्ये जमा करून त्या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र होणार आहोत। तरी मित्रांनो, आपण या योजनेचा लाभ घ्यावा। जर काही अडचण आली तर आपण कमेंटमध्ये नक्की कळवा। मग हयातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्याला जो योग्य फॉर्मॅट वाटेल त्या ठिकाणी त्यांना विचारून तो फॉर्मॅट आपण जमा करावा। काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही त्याचे आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।